गण्याचे विनोद सांग की. ते शाळेतले निबंध ते पण फार धमाल आणली होती त्यांनी. एखादा निबंध पण चालेल. गण्या आमचं शाळेतलं दोस्त आहे. आम्ही 7वीला होतो एकदा काका. म्हणजे तसे प्रत्येक जणच कधीतरी 7वीला असतात खरं. आम्ही 7वीला होतो आणि आम्हाला मास्तरने विषय इंग्लिश विषय दिलता निबंध लिहा म्हणून. आता आम्हाला मराठी ना आणि हे म्हणते इंग्लिश निबंध लिहा. बाबा हे पण ना सकाळी आलो ना गणेशपुरी साहेब सकाळी असं येणार आम्हाला म्हणणार निबंध लिहा. मग आम्ही असं लिहित बसणार म्हणणार लिहा माय फ्रेंड. मग आम्ही आपलं दुसऱ्याचं ह्याचं त्याचं बघत असं लिहिणार. हे आम्हाला विषय सांगणार आणि जाणार. मधल्या सुट्टीत म्हणणार झालं का रे. आम्ही म्हणणार जराच राहिले. ते सगळा दिवस ह्याच्यातच काढायचं. मग आम्ही घरात गेलो की नाही असं गावात कुणाला इंग्लिश येते बघून त्याच्याकडनं असं लिहून घेणार. आय हॅव. आम्हाला इंग्लिश येते बे. आम्ही मराठीतच लिहिणार आय हॅव. आम्ही म्हणणार त्याला दाखवायचंच नाही नुसतंच वाचून दाखवायचं. दुसऱ्या दिवशी आम्ही बसलो होतो काका असं आणि हे आलं आणि म्हणलं लिहा माय फादर. गण्या म्हटलं ना का काल सांगितलंय माय फ्रेंड आज म्हणते माय फादर. मी म्हटलं गण्या लका आज मी ह्याच्यातच दिवस काढते म्हटले. त्याला सोडायचं नाही म्हटलं. आज फ्रेंड लिहिलंयस की नाही कसं म्हटलं आणि काल की म्हटलं तिथं फादर. त्यानं बी असं फ्रेंड काढलं फादर घातलं आणि वाचून दाखवलं. संकटात उपयोगी पडतो तोच खरा दोस्त. हे पहिलंच वाक्य गण्यानं मारलं. दॅट फादर इज गुड विच इज कमिंग इन ट्रबल. I have many fathers. But Tukaram is my best father. I like Tukaram. But my mother don't like Tukaram. She hit her. I and he means we. We are playing cricket. In our classroom, we have one girlfriend. ते निबंध इतकं मास्तरला आवडलं ना आमच्या तालुक्याच्या स्पर्धेच्या निबंध स्पर्धेत गण्याला पाठवलं होतं काका. आणि तिथं निबंध स्पर्धेला ह्याला दिलं लिहा माझा विमान प्रवास. आमच्या गावात बोंबड्याला दिवसातनं 2दा लाल एसटी येतात. आम्ही आपलं वडापनं प्रवास करतोय आणि हे म्हणते माझा विमान प्रवास. गण्या बी म्हटलं त्यात काय म्हटलं लिहिलं तोच म्हटलं आणि गण्याने निबंध लिहिलं. एकदा मी आणि आमची आई विमानाने गेलतो नरसोबाच्या वाडीला. विमानाच्या स्टँडवर गेल्यावर विमानाचा ड्रायव्हर म्हटला चला वाडे वाडे कोण आहे का वाडे वाडे वाडे. मग आम्ही वाडीच्या विमानात जाऊन बसलो. मी काचतनं पुढे बघत बसलो विमानात. विमानचा ड्रायव्हर म्हटला पोराला मांडीवर घ्या. मग आमच्या आईने मला मांडीवर घेतलं. इमान गच्च भरलं तरी इमान सुटना. लोक म्हटली इमान सोडा इमान सोडा. इमानचा ड्रायव्हर म्हटला आणि 2 सीटा येऊ द्यात एंट्री द्यायला. विमान गच्च भरून विमानाला मागं माणसं लोंबकाळायला लागली. मग आमचं इमान सुटलं. इमान गेलं पुढं आणि इमानची आडवी घुसली. आता
तिथं मात्र बक्षीस मिळालं नाही काका. तिथं गण्याला शाळा सोडल्याचा दाखला मिळाला. हे दाखला घेऊन गावात दिवसभर बोंबट्या मारत फिरते. इतकं खोड्या काढतोय ना काका, आता मोठं झालंय तरी बी खोड्या काढतोय. इतकं दिवस पोरांच्या बाच्या तक्रारी ह्याच्या बाकडं, आता पोरींच्या बाच्या बी तक्रारी या ह्याला बा म्हटलं थांब आता लगीनच करतो. लगीनच करतो म्हटलं, माझ्याकडं आलो म्हटलं का आमचं बाळ लगीन करायलाय. मी म्हटलं यावयात तुझ्या म्हाताऱ्याचं टक्कर बिक्कर फिरले का काय म्हटलं. हे म्हटलं त्याचं ना बरं माझं करायलाय म्हटलं. मग म्हटलं बरंच आहे की. तर मला म्हणतोय मी काय लगीन करणार नाही, लगीन बिन केल्याचं मला फायदा आहे म्हणतोय. मी म्हटलं काय. हे म्हणतोय बिन लगीन केल्याचं मला फायदा म्हणजे पलंगाच्या दोन्ही बाजून खाली उतरता येते म्हणते. म्हटलं काय गाण्या म्हटलं लगीन करायला पाहिजे रे म्हणतो ना. हे म्हटलं मला म्हटलं लका मला पाहुण्याची पोरगी दाखवायला नेणार आहेत रे म्हटला. पोरगी लई देखणी आहे रे म्हटलं. ह्या गण्यानं लई भारी म्हणून तोंडाचा चंबू केला की माझ्या तोंडाला पाणी सुटायचं. मग आम्ही काका गण्याला ना पोरगी बघायला गेलतो. असं पोरगी बघायला गेलोय आणि पोरगी अशी डोक्यावरनं पदर पाक इथपर्यंत आणि पोरीचं बा म्हणतोय आम्हाला पोरगी नीट बघून घ्या. आता झोपून बघितलं तरी तोंड दिसेना. तेवढ्यातनं हे गणे झोपलं सबशेल. हे झोपल्यावर पोरीनं ते तोंड सगळं झाकलं आणि उठत मला म्हणतोय जगा पोरगी लई देखणी आहे रे म्हणतोय. मी म्हटलं तुला कसं माहित. तर म्हणतोय पाहुणा सांगायला देऊ म्हणते. हे लगीन करायचे बसलं ह्याला उभं केलं. म्हटलं काढ. डोक्यावरून असं पदर काढलं तर हे डोळ्यानं होतं चकणं आणि गण्याकडे बघत म्हटली नमस्कार भाऊजी. गण्या म्हटलं भाऊजी. पोरीचं बा म्हटलं अहो तुमच्याकडेच बघायला, तुमच्याकडे बघायला नाही ती तुमच्या दोस्ताकडे बघायला म्हटलं. हे जरा डोळ्यानं आहे आणि कानानं पण जरा प्रॉब्लेम आहे म्हटलं. मला म्हटलं गाण्या लेका म्हटलं लोका हे कानानं बी केवढं आहे. मी म्हटलं लेका असू दे की तू 7वी नापास, तुला कोण हेमा मालिनी लगीन करणार आहे. पोरगीला काय विचारत आहे का म्हणता. हे म्हणतंय नाव. हे ना ऐकलं गाव. नाव म्हणताना हे म्हटलं तासगाव. गण्या मला म्हणतो मग तासगाव गाव. हे ना ऐकलं नाव. हे म्हटलं गाव गंगूबाई. म्हटलं गण्या मज्जा आहे बाबा म्हटलं तुझी. हे संसार तर एवढं मजेत करते ना. हे कवा कवा लग्नात उखाणा बी घेतोय. शेंगाची पेंड म्हशीला चारली. शेंगाची पेंड म्हशीला चारली आणि गंगेशी लग्न करून आम्ही झक मारली. आणि आता आमच्या गावात आचार्याचा धंदा करते. कवा बघल तेव्हा सायकलला पुढं ते असं दिवाळीत बुंदी करायचं झाऱ्या असते की नाही ते झाऱ्या पुढं लावतंय, मागं कढई लावतंय आणि बघल तेव्हा फिरत असतोय. आमच्या गावात ना तिथं वडाच्या झाडाखाली एक भूत राहते हो. म्हणजे तुम्ही शहरातली माणसं अशी तुम्हाला पटणार नाही पण आमच्या गावात आहे हो. ते ना असं कोण तिथं गेलं ना आड मार्गाला की ते असं अडवतंय आणि खातंय त्याला. पण जरा विद्वान आहे ते काय करतंय कोण आलं ना त्याला असं अडवतंय आणि म्हणतंय मी तुला खाणार. खरं एक अट आहे म्हणते मी मला प्रश्न विचार. मी जर त्या प्रश्नाचं उत्तर दिलो तर तुम्ही येलास.
ह्याला किती बी प्रश्न विचारा, बेन उत्तर सांगतेच की. PhD केलं काय कुणाच टोके. ह्याच्या तावडीत गावलं गण्या. हे सायकलवरनं असं चाललंय आणि पुढं झाऱ्या माग कडे आपलं नादात चाललंय आणि भूत आलं लाट लाट कापायला लागलं. भूत म्हटलं घाबरू नको, एक चान्स आहे म्हटलं, मला प्रश्न विचार. तर आजपर्यंत 1000 जणांना खाल्लोय म्हटलं, तू काय आता अवघड विचारणार आहेस. आता ह्याला अवघड प्रश्न काय विचारावं. गण्यानं असं विचार केला काका, आणि सायकल लावली आणि असं झाऱ्या काढल्यावर भूत म्हटलं मारायचं नाही. हे म्हटलं मारत नाही, तुला अवघड प्रश्न पाहिजे ना मग. प्रश्न ऐक म्हटला, आणि त्यानं असं झाऱ्या धरला. म्हटलं ह्याच्यातनं मी तुला दिसतोय, तू मला दिसतोस, मग माझा प्रश्न नीट ऐक म्हटलं. ह्याच्यातनं मी तुला दिसतोय, तू मला दिसतोस, प्रश्न नीट ऐक. भूत म्हटला विचार की लवकर. हे म्हटलं दम आहे की नाही जरा. ह्याच्यातनं आपण एकमेकाला दिसवालोय की नाही, अवघड प्रश्न पाहिजे ना व. मी या झारीच्या कुठल्या भोकातनं बघालोय सांग म्हटलं. टाईप करा yes.